हाय सोलू, काय करतीस? काही नाही गं, बोल ना. आजचं वातावरण किती मस्त आहे. पण तू अचानक वातावरणाचा का विषय काढलास? अगं आज मी ऋतुचर्याबद्दल ऐकलाय. हो का? काय ऐकलंस? मी असा ऐकलंय की ऋतुचर्याबद्दल आयुर्वेदमध्ये खूप महत्व आहे, ज्याच्याबद्दल आपण सर्व नागरिकांना माहीत असेल पाहिजे. बरं मला सांग ना. एक ऋतुचर्या म्हणजे काय तर आपल्या एका वर्षात 6 ऋतू असतात. जस वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म. आणि आपण सर्वांनी या सर्व ऋतूचे आहार विहारचे पालन करणे म्हणजे ऋतुचर्या. म्हणजे तुला नेमकं काय सांगायचं आहे? हे बघ, आपण जर ऋतुचर्याचे पालन केले तर आपल्याला दीर्घ आयुष्य, चांगले बळ आणि तेज वारणा प्राप्त होत असतं. बरं पण ते कसं करायचं? हे बघ, ऋतुचर्याचे पालन करणे खूप इझी आहे. चल आपण एखादं उदाहरण बघूया. चल आपण आता चालू असलेल शरद ऋतूबद्दल बोलू. शरद ऋतूमध्ये पित्ताचा खूप प्रकोप होत असतो आणि सूर्याचे तेजशक्ती खूप तीव्र असते. त्यामुळे ह्या ऋतूमध्ये आपण कसा आहार विहार केला पाहिजे ते माहीत असणं खूप गरजेचे आहे. काय आहार विहार आहे? आपण शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो ना, त्यामुळे आपण आपल्या दररोजच्या मध्ये असलेलं आहार विहार कसा केला पाहिजे ते सांगते. पहिले आहार. शरद ऋतूमध्ये आपण गोड पदार्थ, थंड गोष्टी, कडू रस असलेल्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. यांनी काय होते तर आपल्या शरीरातील पित्ताचा शमन होते. असं बरं मला पण पालन करायचे आहे ऋतुचर्या. पण ते कसं करावा? हा, ऋतुचर्याचे पालन करायचे असेल तर ते कसे करायचे ते मी तुला सांगते. जो ऋतू सध्या सुरू आहेत त्याच्या बद्दलचे जे आहार विहार आहेत ना ते हळूहळू सुरू करायचे. आणि जर तुला पुढचा ऋतू घ्यायचा असेल तर प्रेझेंट ऋतूचा आहार विहार स्लोली कमी करून नवीन ऋतूचा आहार विहार स्लोली चालू करायचा. ह्यांनी तुला ऋतुबदलांनी होणारे आजार होणार नाही. एकदमच नवीन ऋतूचे आहार विहार घ्यायचे नाही. अच्छा, खरंच खूप छान माहिती सांगितली तुम्हाला. मला फक्त एक सांग, जसा तू शरद ऋतुचर्या सांगितलीस तर इतर 5 ऋतूच्या ऋतुचर्या कुठे सापडावी? हे बघ, ऋतुचर्याबद्दल तू अष्टांग हृदय चरक संहिता ह्या मोठ्या ग्रंथात माहिती घेऊ शकते. हो का? मी नक्की वाचेल. अच्छा, मी ह्या ऋतुचर्याचे पालन ह्या ऋतूपासूनच करेल. अच्छा, खरंच खूप छान माहिती सांगितली तुम्हाला. त्याच्यात काय एवढं बघ ना, तुझ्या सोबत गप्पा मारता मारता वेळ कसा गेला समजलंच नाही. हो ना. चल मग आपण आता नंतर बोलूत, खूप वेळ झाला ना, घरचे वाट बघत असतील. चल बाय बाय. हा, बाय बाय, सी यू लेटर.